Welcome to Indian railway station. Now, while waiting for my train, we might take a look at the surroundings. There is so much garbage. आता मी हा व्हिडिओ बघितला. जस्ट न्यूज आली ती विदेशी पर्यटकांनी बांद्रा स्टेशनचा बनवलेला व्हिडिओ आहे. तर झालंय असं की कमेंट सेक्शन वाचत होतं तर कमेंट्समध्ये लोक बीजेपी सरकारला दोष देत आहेत, कोणी काँग्रेसला दोष देत आहे, म्हणजे एकंदरीत सरकारला दोष देत आहेत. तर काही विशिष्ट धर्माबद्दल बोलत आहेत. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. परत मी सध्या मुंबईत 2 ठिकाणी वास्तव्य करतो, विरार आणि गोरेगाव. तर दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही बिल्डिंग म्हणजे माझ्याच बिल्डिंगमधली लोक पान खातात, गुटखा खातात आणि पायऱ्यांवर उतरताना त्या भिंतीवर थुकून ठेवलेलं असतं. डेली रंग काढला तरी परत दुसऱ्या दिवशी तुकडा आहेच. मग तुमच्या बिल्डिंगमध्ये सरकार येतं का थुकायला? या ती सरकारची जबाबदारी आहे का, किंवा विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची जबाबदारी आहे का की ते करता येतं? नाही. म्हणजे प्रत्येक माणूस चुकीचा आहे कचरा करताना. माणसाला सिव्हिक सेन्स नाहीच आहे भारतीय माणसाला. आता माझंच बघा, माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी काल गेलो होतो कचऱ्याची थैली घेऊन खाली. तर तो डब्बा होता कचऱ्याचा भरलेला होता आणि तिथे डब्यात जागा नव्हती. मग लोकांनी काय केलं, बाहेर डब्याच्या कचरा टाकून आले. मी गेलो, मी स्वतः तेच केलंय. आता कचरा तर घरी घेऊन येणार नाही, तिथे दुसरा डब्बा नव्हता. मग मी काय केलं, डब्बा भरलाय म्हणून जो कचरा टाकला. प्रत्येक जण हेच करतोय आणि ह्यामुळेच कचरा वाढतो. आता अजून माझ्या गावचं उदाहरण द्यायचं, वेंगुर्ल्याचं आहे मी. तर वेंगुर्ल्यात कायम स्वच्छता शहर, ग्रामीण स्वच्छ शहरमध्ये वेंगुर्ल्याचा कायम नंबर 1 येतो. तर हे क्रेडिट जाते ना ते वेंगुर्ला नगरपालिका किंवा आमची उपादांडा ग्रामपंचायत आहे ना त्यांना जातं. ह्याचं कारण असं आहे की तिथले कर्मचारी जे आहेत ना किंवा नगरपालिकेचे कर्मचारी ते व्यवस्थित काळजी घेतात, साफसफाई करतात. नाहीतर लोकांचं म्हणून तर तिथेही पर्यटक येतात, तिथेही लोक आहेत ते कचरा करतातच. मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. खाऊन झालं काय जे भेल असेल, अजून काय असेल, जेवण असेल, ते कचरा बीचवरच टाकला जातो. आणि मुंबईत तर विचारूच नका, सगळीकडे घाणच दिसते. आपण फक्त म्हणतो की आशियातली सगळ्यात नंबर 1ची सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, पण त्याचा काही उपयोग नाहीये. रस्ते चांगले नाहीये, कचरा असतो सगळीकडे, घाण असते. का माहीत नाही, का होत नाही किंवा ह्याच्यावर सोल्युशन नाहीच आहे. कारण बोलण्यात पॉईंट नाहीये. पॉलिटिक्सबद्दल बोलूच नाही कोणी, काय अर्थ नाही त्याच्यात. प्रत्येकजण फक्त दुसऱ्यावरची कल्पित करतो. दुसरा सत्य झालं की त्याच्यावरची कल्पित करायचं, स्वतः सत्य असं काय करायचं नाही, हेच चालू आहे. आणि लोक तर नाहीच सुधारणार. ट्रेनमध्ये थोकलेलं असतं, रस्त्यावर थोकलेलं असतं. कितीतरी लोक असतात तर कारचा दरवाजा उघडतात आणि खाली उलटी केल्यासारखं थुकतात. चांगले असं नाही म्हणत की सगळे अशिक्षित, सुशिक्षित चांगले लोक मी बघितले दरवाजा ओपन करून ते उलटी केल्यासारखं थुकताना. काय करावं अशा लोकांचं?